ओके, तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. तर फ्लुइड्स कशाला म्हणतात? फ्लुइड्स आर मॅटर्स. हे फ्लुइड्स आर सच मॅटर्स which can flow. Fluids are such matters which can flow. जे मॅटर फ्लो होऊ शकतात, जे मॅटर कशा असतात? नॉन रिजिड असतात. तर सॉलिड्स कशा असतात? रिजिड असतात. समजतं? लक्षात येतं? तर अशा मॅटर्सला आपण काय म्हणतो? फ्लुइड्स. परत आपण शिकतो की हे फ्लुइड्स किती टाईपचे असतात? हे फ्लुइड्स दोन टाईपचे असतात. ओके, एक म्हणजे ज्याचा रो कॉन्स्टंट असतो, ज्याचा रो बदलत नाही, असे फ्लुइड्स. आणि ज्यांचा रो बदलतो, ओके, इज नॉट कॉन्स्टंट, असे फ्लुइड्स. ओके, तर तुम्ही जर ते बघितलं, काय एक पिस्टन आणि सिलेंडर आहे. ओके, जर इथं काय घेतलं आहे तुम्ही? गॅस. तर तुम्ही हे गॅस कॉम्प्रेस करू शकता. डेन्सिटीची डेफिनेशन काय? मास पर युनिट व्हॉल्यूम. मास कॉन्स्टंट आहे, इथं कुठेही आउटलेट नाही आहे, म्हणजे मधला एंट्रॅप्ड गॅसचा मास कॉन्स्टंट आहे. तो काय बदलतो रे? पिस्टन जसा खाली येतो तसा व्हॉल्यूम बदलता, आणि व्हॉल्यूम बदलल्यामुळे काय होतो? रो, ओके, व्हॅरी होतो. म्हणजे रो कशाचा व्हॅरी होतो? त्यांचे एक्झाम्पल काय आहे? गॅस मिक्सचर्स एक्सेट्रा. समजताय? ओके, तर आता इथं तुम्ही लिक्विड कन्सिडर करा. थोडं बहुत लिक्विड कॉम्प्रेसिबल असेल. ओके, थोडं ओके, किती? निग्लिजिबल, ज्याला काउंटेबल पण म्हणता येणार नाही, एवढा लिक्विड कॉम्प्रेस होईल. कशामुळे होईल? तर त्या लिक्विडमध्ये ओके एअर कंटेंट असतील वगैरे, म्हणून ते एअर कंटेंट निघून जाईपर्यंत थोडा बहुत कॉम्प्रेस होईल. ओके, आणि म्हणून लिक्विडचा रो कॉन्स्टंट राहील. आणि ह्याला काय म्हणता म्हणून तुम्ही? ओके, तर सगळे लिक्विड्स हे कसे आहेत? तर इनकॉम्प्रेसिबल आहे. ओके, मग रो कॉन्स्टंट असणाऱ्या लिक्विड्सला काय म्हणतात रे? बोला. इनकॉम्प्रेसिबल, जे कॉम्प्रेस होणार नाही असे. ओके, तर ज्याचा रो कॉन्स्टंट नाही राहत, सतत व्हॅरी करू शकता, त्याला काय म्हणाल तुम्ही? कॉम्प्रेसिबल. ओके, तर आपण ह्या टॉपिकमध्ये कॉम्प्रेसिबल फ्लुइड्सवर ओके फोकस करतोय. ओके, फ्लुइड्स जरी म्हटलं तरी ह्या टॉपिकमध्ये कॉम्प्रेसिबल इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्सच्या प्रॉपर्टी, ओके, वॉटर आणि अदर लिक्विड्सच्या प्रॉपर्टीज शिकतोय. समजलं? काही कन्फ्युजन बिलकुल नाहीये. पुढे आता ह्या इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स मध्ये पण खूप सारे लिक्विड्स तुम्ही बघता. हे इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स. पण तुम्ही सगळ्या फ्लुइड्सच्या बाबतीत लागू करता का रे? नाही. तर हे कशासाठी शिकता तुम्ही? वॉटरसाठी. आणि हे वॉटरचेच रूल्स तुम्ही काय करता? कमी अधिक प्रमाणामध्ये अदर लिक्विड्सला अप्लाय करता. समजतंय? बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये तुम्ही बघता की सगळ्या ॲनिमल बॉडीजमध्ये मॅक्झिमम कंटेंट हे कशाचं असतं? वॉटर. ओके, आणि खूप सारे फ्लुइड्स, वेगवेगळे एन्झाईम्स असतील. ओके, स्पेस, ओके, थुंकी, युरिन, ब्लड, ह्या टेस्टमधनं तुम्हाला बॉडीचं ओके मॅक्झिमम डिसीज डायग्नोसिस करता येतं. ओके, म्हणून ह्या फ्लुइड प्रॉपर्टीजला एक टिपिकल इम्पॉर्टन्स बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये पण आहे. समजलं? कळतं? आता वॉटरचं फ्लुइड मेकॅनिक्स. वॉटरला आपण काय म्हणतो? ओके, वॉटरला ओके हायड्रॉक्साईड. तर ह्या हायड्रोचं फ्लुइड ओके काय? डायनॅमिक्स. म्हणून ह्याला काय म्हणता तुम्ही? हायड्रोस्टॅटिक्स.
स्टॅटिक्स आणि हायड्रोडायनॅमिक्स. ओके, हायड्रोडायनॅमिक्स असे वॉटरच्या दोन ब्रँचेस. तर इकडे सगळ्या फ्लुइड्स जर स्टॅटिक कंडिशनमध्ये असतील तर त्याला काय म्हणतात? फ्लुइड स्टॅटिक्स. आणि जर मुव्हिंग फ्लुइड असतील तर काय म्हणतात? फ्लुइड डायनॅमिक्स. तर फ्लुइड स्टॅटिक्स आणि फ्लुइड डायनॅमिक्स त्यातही सगळ्या फ्लुइडच्या बाबतीत तुम्ही विचार करता का? नाही, मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही काय वापरता? वॉटर वापरता. लक्षात येत आहे? तर वॉटर, हायड्रोस्टॅटिक्स आणि हायड्रोडायनॅमिक्स. तर आता आपण सुरू करतोय फ्लुइड स्टॅटिक्स किंवा हायड्रोस्टॅटिक्स. वास्तवात फ्लुइड स्टॅटिक्स म्हणतोय पण शिकतोय काय? हायड्रोस्टॅटिक्स. ओके, पुढच्या सेक्शनमध्ये वास्तवात काय म्हणतो आपण? फ्लुइड डायनॅमिक्स, पण शिकतोय काय? हायड्रोडायनॅमिक्स. कळतंय? समजतं? बरं. तर आता आपण सुरुवात करतोय कशाला? हायड्रोस्टॅटिक्स किंवा फ्लुइड स्टॅटिक्स. ओके, तर ह्या फ्लुइड्सचे हे मेकॅनिकल प्रॉपर्टीज दोन सेक्शनच्या अंडर शिकतोय आपण. एक म्हणजे फ्लुइड स्टॅटिक्स, फ्लुइड स्टॅटिक्स, आणि दुसरा म्हणजे फ्लुइड डायनॅमिक्स. ओके, फ्लुइड डायनॅमिक्स. ओके, आता ह्या फ्लुइड स्टॅटिक्स म्हणजे काय आहे? ओके, इथे काय शिकतोय बोला? तर इथे शिकतोय की प्रॉपर्टीज ऑफ स्टॅटिक किंवा स्टेशनरी फ्लुइड एका ठिकाणी जो थांबलेला आहे. ओके, तर त्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीज शिकतोय. प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी फ्लुइड्स. कळतंय? लक्षात येतं? काही कन्फ्युजन? तर त्या फ्लुइड डायनॅमिक्स मध्ये काय शिकता? प्रॉपर्टीज ऑफ मूव्हिंग फ्लुइड, प्रॉपर्टीज ऑफ मूव्हिंग फ्लुइड्स. कळतंय? मूव्हिंग फ्लुइड्स. बरं, स्टेशनरी फ्लुइड्स वर जे प्रॉपर्टी व्हेरिएशन्स येतात ते कसे असतात? ते टॉपिकचं हेडिंगच आहे मेकॅनिकल. मेकॅनिकल म्हणजे काय? अशा प्रॉपर्टीज की ज्या फोर्सेसमुळे बदलतात. समजलं? ओके, तर पहिला लॉजिक आपण काय शिकतो तिथं? फोर्स. ओके, आणि फोर्समुळे बदलणाऱ्या प्रॉपर्टीज. ओके, द प्रॉपर्टीज विच चेंजेस विच फोर्सेस ड्यू टू चेंज इन फोर्स आर कॉल्ड ॲज मेकॅनिकल प्रॉपर्टीज. कळतंय? काही कन्फ्युजन नाही? बरं. तर हा फोर्स परत इथे सेंट्रल असेल. बरं, ह्या फोर्सला काय म्हणतात? इथे कोणता फोर्स असतो बोला? इथं एक फोर्स असतो, तो म्हणजे वेट फोर्स. समजतंय? इथं दुसरा फोर्स असतो. ओके, एक वेट फोर्स. कशामुळे? तर त्या फ्लुइडच्या मासमुळे निर्माण झालेला फोर्स. समजतंय? वेट. दुसरा फोर्स असतो इथं प्रेशर फोर्स. ओके, आता तुम्ही बघितला होता की पिस्टन अप्लाय केला, त्या पिस्टननं काय लावलं? प्रेशर, आणि तो प्रेशर इंटू एरियामुळे लागणारा प्रेशर फोर्स. आणि ह्या दोघांचे परिणाम म्हणून बाकी काही फोर्सेस आपण इथे शिकतोय. तर तिसरा फोर्स आपण इथे शिकतोय तो म्हणजे बायोन्सी फोर्स. ओके, तर बायोन्सी फोर्स. ओके, बायोन्सी फोर्स. चौथा फोर्स इथं आपण शिकतोय. ओके, तो म्हणजे व्हिस्कस फोर्स. तर फ्लुइड्स मध्ये दोन लेअर मध्ये काही फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात ज्याच्यामुळं टिपिकल एक फ्रिक्शन ओके निर्माण होतो, आणि त्याच्यामुळे निर्माण होणारा फोर्स म्हणजे कोणता? व्हिस्कस फोर्स. ओके, परत हे दोन टाईपचे आहेत. ओके, तर हे व्हरायटी ऑफ फोर्सेस आपण शिकतोय. ते 4 ते 5 फोर्सेस आपण या टॉपिक मध्ये शिकतोय. कळतंय? तर मेकॅनिक्स हा पार्ट आहे टॉपिक कशाचा? मेकॅनिक्सचा. आणि मेकॅनिक्स इज द सायन्स ऑफ फोर्सेस. ओके, तर या 4 ते 5 फोर्सेस भोवती हा टॉपिक व्हॅरी होतो. समजलं? तर चला आता पहिल्या प्रॉपर्टी शिकू. कशाच्या? ओके, बोला इथं पुढचं सेक्शन काय असेल? तर सायन्स ऑफ स्टेशनरी फ्लुइड्स. ओके, म्हणजे फ्लुइड स्टॅटिक्स. आणि ह्या फ्लुइड स्टॅटिक्सची सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, सगळ्यात बेसिक प्रॉपर्टी जी फोर्समुळे व्हॅरी होते ती म्हणजे प्रेशर. त्याला काय म्हणतात? फोर्स पर युनिट एरिया. समजतंय?
फोर्स म्हणजे काय रे? ओके, वेट फोर्स जर कन्सिडर केला, ओके, जर हा समजा ओके या कंटेनर मधला लिक्विड आहे, तर ह्या लिक्विडचा येणारा फोर्स काय असेल? वेट फोर्स. ओके, बरं. हा या म्हणजे काय रे? रो इंटू व्हॉल्यूम इंटू जी बाय एरिया. ओके, परत व्हॉल्यूमला काय म्हणू शकाल रे? रो एरिया इंटू एच. ओके, इंटू जी बाय एरिया. मग एरिया जाईल आणि प्रेशरचा एक युनिव्हर्सल फॉर्म्युला इथून मिळेल, तो म्हणजे एच रो जी. समजतं? तर हा टॉपिक संपेपर्यंत हा फॉर्म्युला मिलियन टाइम्स वापरावा लागतो, वारंवार वापरावा लागतो. समजतोय? लक्षात येतो? पण हा फॉर्म्युला कुठून आला कळलं? तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या एचचं एक टिपिकल इम्पॉर्टन्स आहे. एचचं एक टिपिकल इम्पॉर्टन्स आहे. पुढे पास्कल्स लॉ आणि त्याचे ॲप्लिकेशन शिकताना हा एच आपण आणखी डिटेलिंग करणार आहोत. ओके, तर ह्या एचचं काय इम्पॉर्टन्स आहे? दिस एच इज हाईट फ्रॉम रेफरन्स पॉइंट. ओके, रेफरन्स लाईन. आणि ही रेफरन्स लाईन काय काय असू शकते? ओके, तर कोणत्याही हाईट जर मेजर करतात, फॉर एक्झाम्पल एनी लँड पीस हाईट, कशापासून मेजर करता रे? तुम्ही हा स्टेटमेंट ऐकता, समुद्र सपाटीपासूनची उंची. ओके, म्हणजे हाईट फ्रॉम सी लेवल. ओके, तर एक रेफरन्स असतो तो म्हणजे सी लेवल. ओके, हे जर तुम्ही पोटेन्शियल एनर्जीज, ओके, एखाद्या डॅम मध्ये किती एनर्जी स्टोअर आहे, ओके, हे कॅल्क्युलेट करायचं आहे, किंवा डॅमच्या वॉल कन्स्ट्रक्ट करायचे आहे आणि त्या वॉलनं किती प्रेशर सस्टेन केला पाहिजे. ओके, तर तिथे जे हाईट घेतात तर ते काय घेतात रे? ओके, तर डॅमसाठी, ओके, डॅमचा हेड म्हणजे काय असतो? ओके, त्याचा रेफरन्स पॉइंट काय असेल? तर रिव्हर लाईन, जी ओरिजिनल रिव्हर आहे. ओके, त्या रिव्हरचा जसा प्रवाह होता त्याच्यावर किती उंची आहे डॅमची, ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या डॅमची हाईट मेजर करता. कळलं? ओके, हे एच कळलं. तर हा एच एक रॅन्डम आहे. ओके, तो प्रत्येक ठिकाणी व्हॅरी होतो. ओके, पण त्या व्हेरिएशन प्रत्येकाचे डिफरंट असू नये म्हणून त्याच्यामध्ये असे काही स्टँडर्ड रेफरन्स पॉईंट आपण मेंटेन केले. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करायचं आहे, तर त्याला मेजर केला, ओके, ओशनवर मेजर केला असं आपण कन्सिडर करतोय. बरं, कळलं? हा P इक्वल टू एच रो जी आणि हा P इक्वल टू एच रो जीचा वापर करून, ओके, टॉरिसेलीने, ओके, ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्याचा पहिला एक्सपेरिमेंट केला. ओके, तर आता P ॲटमॉस्फेरिक कसा कॅल्क्युलेट केला जातो? ओके, तर तो टॉरिसेलीज एक्सपेरिमेंट आपण इन डिटेल शिकूया. टॉरिसेलीज एक्सपेरिमेंट. ओके, तर तुम्ही वेइंग पॅन बघता, तिथे काय असतं रे? ओके, इकडे एक तराजू असतो. ओके, इकडे एक पॅन असतो, काहीतरी ठेवू शकता त्याच्यामध्ये, समजतंय? आणि इकडे एक पॅन असतो. ओके, आणि हे बॅलन्स, ह्याला काय म्हणता तुम्ही? वे बॅलन्स. आणि इथं तुम्ही काहीतरी, ओके, काय मेजर करता येतो? एकाच वेट दोन असो हे बॅलन्स करता. इथं काय आहे? तर असा काहीतरी वेट आहे, जेवढा इथं वेट आहे किंवा फोर्स आहे तेवढाच इकडं फोर्स येतो. ओके, बरं, ह्याचे एरिया सारखे ठेवले जातात. ओके, म्हणून काय रे? इथं फोर्स पर युनिट एरिया इज इक्वल टू इकडचा फोर्स पर युनिट एरिया. समजतंय? आणि हा बॅलन्स आपण मेंटेन करतो म्हणूनच आपण ह्याला वेइंग बॅलन्स म्हणतो. काही कन्फ्युजन? त्याने विचार केला की हा खाली घेण्याच्या ऐवजी जर आपण वर घेतला, ओके, आणि हा काय काय कन्सिडर केला त्यांनी? वॉटर लेवल. समजतंय? हा काय आहे? एका टँक मधला, ओशन मधला वॉटर लेवल. ओके, आणि ह्या वॉटर लेवलवर तो एक युनिफॉर्म डायमेन्शनची, युनिफॉर्म क्रॉस सेक्शन असणारी ट्यूब घेऊन गेला. समजतंय? आणि ह्या ट्यूब मध्ये त्यांनी मर्क्युरी एंटर केला. मर्क्युरी का? तर त्याची डेन्सिटी खूप जास्त आहे. ओके, तर डेन्सिटी किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नावाची कन्सेप्ट पण शिकूया आपण. ओके, डेन्सिटी तर शिकलाय तुम्ही, मास पर युनिट व्हॉल्यूम इज डेन्सिटी. मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, ओके, किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी इज द रेशियो ऑफ रो ऑफ एनी फ्लुइड
टू द रो ऑफ वॉटर. ओके, आणि हा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ Hg मर्क्युरी किती असते? किती असते? 13.6. म्हणून ही काय असेल? रो ऑफ मर्क्युरी ओके बाय रो ऑफ वॉटर. ओके, आणि रो ऑफ वॉटर किती असेल ते? मग 13.6 इंटू रो ऑफ वॉटर किती असतो? 10 to the power 3 रो ऑफ Hg. ओके, the specific gravity into density of water is the density of any material, any fluid. समजतं? बरं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची कन्सेप्ट कळली आहे. ओके, ह्याच्यावरून काय कळतं की हाऊ मच एनी अदर लिक्विड इज हेवियर ऑर लाइटर दॅन द वॉटर. वॉटर बरोबर त्याचं कंपॅरिझन करता येतं. जर 1 पेक्षा कमी आल्या ह्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तर तुम्ही काय प्रेडिक्ट करू शकता? These liquids are lighter than water. They can float on water. आणि ह्या जर जास्त आल्या डेन्सिटी तर काय म्हणू शकता? These are heavier than water, more denser than water, and such liquids can sink into water. ओके, कळतंय? मग आता मर्क्युरी जर लिक्विड घेतला आणि हा मर्क्युरी 13.6 टाइम्स हेवियर आहे कशापेक्षा? वॉटरपेक्षा. तर काय एक्सपेक्टेड होतं की हा मर्क्युरी ओके लीक होणं आणि ह्या वॉटरमध्ये जाणं, पण तसं न होता ओके हे 760 मिलीमीटर्स पर्यंत ओके काय झालं रे? त्याने बॅलन्स केलं मर्क्युरी. ओके, ह्या वॉटर कॉलमनी 760 मिलीमीटर पर्यंतचा मर्क्युरी बॅलन्स केला. ओके, मग ह्या तराजूच्या कन्सेप्टनुसार तिने प्रेडिक्ट केलं की हा जर बॅलन्स करतो हा त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा टाकला तेव्हा तो लीक व्हायला लागला. समजतंय? पण 760 mm तो बॅलन्स करत होता. का बॅलन्स करत होता? तर ह्या वॉटरवर जो ऑलवेज प्रेझेंट आहे फोर्स किंवा प्रेशर तो केवढा असावा? तर ह्या 760 मिलीमीटरच्या मर्क्युरी कॉलमवर जो प्रेशर निर्माण होतो तर तेवढा प्रेशर वॉटरवर प्रेझेंट असावा. समजलं? लक्षात येत आहे? मग हा प्रेशर कशामुळे आहे? बोला काय आहे इथं? तर ॲटमॉस्फेरिक कॉलम आहे आणि हा P इक्वल टू H चा फॉर्म्युला त्या ॲटमॉस्फेरिक कॉलमला ॲज इट इज का लागू करता येत नव्हता? तुम्ही जिओग्राफी शिकलाय, ह्या जिओग्राफीमध्ये शिकलाय प्रेशर व्हॅरीज विथ अल्टिट्यूड. ओके, डेन्सिटी व्हॅरीज विथ अल्टिट्यूड. मग डेन्सिटी कॉन्स्टंट नाही, प्रेशर कॉन्स्टंट नाही, ॲव्हरेज व्हॅल्यू त्याच्या कशा कॅल्क्युलेट करायच्या कशा घ्यायच्या याचा अंदाज नाही. मग दुसऱ्या कशाबरोबर तरी कम्पेअर करणं ते आवश्यक होतं. आणि मग हे कम्पेअर करण्यासाठी त्यांनी काय वापरला? ओके, तर मर्क्युरी वापरला. समजतंय? लक्षात येतं? मग ह्या व्हॅल्यूज ठेवल्या 760 mm ऑफ मर्क्युरी. मग ह्या मर्क्युरीला कन्वर्ट केलं कशात रे? किलोजमध्ये. ओके, 760 ओके मिलीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट केलं. ओके, पुढे रो ऑफ मर्क्युरी 13.6 इंटू 10 to the power 3 आणि हा Z जर घेतला 9.8 आणि हे कॅल्क्युलेशन केले तर साधारणतः ही व्हॅल्यू 1.0135 ओके इंटू 10 to the power 5 पास्कल्स किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढी मिळते. समजलं? ओके, या व्हॅल्यूचं इम्पॉर्टन्स कळतंय. ओके, हां ते मर्क्युरीच्या वर 0 प्रेशर असायला पाहिजे ना व्हॅक्यूम केल्यामध्ये. कुठला? मर्क्युरीच्या वर ना? हां 0 प्रेशर असायला पाहिजे. हो, व्हॅक्यूम केलेलं. वाकून केलेला. तुम्ही NCERT वाचलं तर हे एकदाच मर्क्युरी टाकलं नाही जात. ह्याच्यातले प्रत्येक इयर क्वांटिटी पण इयर ट्रॅप झालेली क्वांटिटी पण काढली जाते. समजतंय? सगळ्या रिमूव्ह केल्यानंतरच हा एक्सपेरिमेंट केला जातो. ओके, समजतंय? लक्षात येतं? काही कन्फ्युजन नाही तर त्याच्यावरही वाट एअर कॉलमचं प्रेशर येईलच ना. समजतंय? बट कळलं? काही कन्फ्युजन नाही आहे. समजलं हे? ओके, तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि ह्या प्रेशरला काय म्हणतात तुम्ही? मग ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, आणि जे हे इन्स्ट्रुमेंट वापरलं तुम्ही ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात? बॅरोमीटर. काय म्हणतात? बॅरोमीटर. समजतंय? लक्षात येतं? तर बॅरोमीटर इज द डिव्हाइस विच वी यूज टू मेजर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कळतंय? आणि टॉरिजिलीज बॅरोमीटर.
आता हे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर मध्ये येणारं व्हेरिएशन काय येत असावं रे? बोला. जर ही एक ट्यूब घेतली, ओके, समजा इथे एक पिस्टन आहे असा आणि इथे काहीतरी अशी एखादी निडल वगैरे आहे, ओके. जर हा पिस्टन तुम्ही इकडे रिमूव्ह केला तर इथं काय होईल? प्रेशर एरिया वाढेल, मग प्रेशर कमी होईल. अरे समजताय? आणि अशा प्रेशर व्हेरिएशनला तुम्ही काय म्हणता? व्हॅक्यूम प्रेशर. काय निर्माण झालं इथं? व्हॅक्यूम प्रेशर. समजतं? तर हा व्हॅक्यूम प्रेशर मेजर करण्यासाठी आपण एक युनिट वापरतो, ओके. तो म्हणजे काय आहे? ओके, मिलीमीटर ऑफ एच जी. मिलीमीटर ऑफ एच जी इज द युनिट, ओके, विच वी यूज टू मेजर व्हॅक्यूम प्रेशर. आणि असे खूप सारे प्रेशर फ्लुइड, वाहणाऱ्या फ्लुइड्समध्ये, मुव्हिंग फ्लुइड्समध्ये हे व्हॅक्यूम प्रेशर क्रिएट होतं. आणि ते प्रेशर किंवा त्या प्रेशरमध्ये होणारे चेंजेस कशात मेजर करतो आपण? एच जी मध्ये. कसे मेजर करतो ते? तर ह्या पाईपलाईनला असा वर काय लावलेला असतो? मर्क्युरी मीटर. मग काय होईल? मर्क्युरी मीटर काय करेल ना? ओके, सतत त्या प्रेशरमध्ये होणाऱ्या बदलानुसार त्याच्या हाईटमध्ये होणारे बदल तुम्ही कॅल्क्युलेट करू शकाल आणि ते मिलीमीटर ऑफ एच जी मध्ये कॅल्क्युलेट करू शकाल. आणि 1 मिलीमीटर ऑफ एच जी, ओके, इज कॉल्ड ॲज 1 टॉ. समजतं? बट प्रेशरचे सगळे युनिट्स कळले. पहिला युनिट एसआय युनिट ऑफ प्रेशर काय रे? पास्कल. ओके, एसआय युनिट्स ऑफ प्रेशर. प्रेशर, ओके. दुसरा न्यूटन पर, ओके. आणि हे दोन्ही कशा असतात? पास्कल म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर. नंतर तिसरा युनिट बार, ओके. आणि बार म्हणजे काय रे? 10 to the power 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर ऑफ पास्कल, ओके. तिसरा युनिट मिलीमीटर ऑफ एच जी, ओके. लक्षात येतं? ओके, हे झाले सगळे एसआय युनिटचे कन्वर्जन. सीजीएस युनिट बोला. हे सीजीएस युनिट कसे कॅल्क्युलेट करा? बोला. तर सीजीएस युनिट काय? न्यूटनच्या ठिकाणी डाइन, मीटरच्या ठिकाणी सेंटीमीटर स्क्वेअर. बरं, मीटरचा डाईनमध्ये कन्वर्जन काय आहे? आणि सेंटीमीटरचा बोला 10 to the power. लक्षात येतं? सेंटीमीटर स्क्वेअर आहे, ओके. मग काय होईल? 10 to the power 4. म्हणून काय आहे? हा वर जर गेला तर बोला 10, ओके. मग काय म्हणा? 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. समजतंय? ओके. नाही तर इकडे 1000 वगैरे कॅल्क्युलेशन घेऊन करतात लोक, हे लक्षात येणं गरजेचं आहे. बरं, कळलं? ऍटमॉस्फिअरिक प्रेशर कळला. ऍटमॉस्फिअरिक प्रेशर कसा मेजर करायचा कळला. बरं, ऍटमॉस्फिअरिक प्रेशरचं काय होतं विथ अल्टिट्यूड, ओके. अल्टिट्यूड कशाला म्हणतो रे? आता आपण पी कॅल्क्युलेशन मध्ये एच बघितला, ओके. दॅट एच इज नथिंग बट अल्टिट्यूड, ओके. मग ह्या अल्टिट्यूड प्रमाण काय होतं? चालू आहे ना? अल्टिट्यूड प्रमाण काय होतं? प्रेशर, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर गोज ऑन डिक्रीजिंग. आणि अल्टिट्यूड प्रमाण ऍटमॉस्फिअरिक प्रेशर गोज ऑन इन्क्रीजिंग ॲज वी. आता हा पी ऍटमॉस्फिअरिक, ओके, इन्क्रीज. जसं जसं खाली येऊ तसं इन्क्रीज होत जाईल. जसं जसं वर येऊ तसं तसं डिक्रीज होत जाईल. लक्षात येतात? कळतंय? काही कन्फ्युजन? बिलकुल नाही. याच्यावर काही कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स डील करायला येतात. या गोष्टी सहज आहेत, ओके. तर कोणते कोणते क्वेश्चन्स डील करायला येतात? अल्टिट्यूडचा कन्सेप्ट कळली आहे, अल्टिट्यूड प्रमाण प्रेशरचं काय होतं हे कळलंय. काही कन्फ्युजन नाही आहे. अल्टिट्यूड प्रमाण प्रेशरचं काय होतं हे पण कळलंय. आवाज येतो याचा, स्विच ऑफ करूया. काय सेटिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम, ओके. तर अल्टिट्यूड प्रमाण होणारा
ॲटमॉस्फेरिक प्रेशर मधला व्हेरिएशन आणि ह्यांच्यामुळे होणारे परिणाम याच्यावर खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, आणि ते कन्सेप्च्युअल असतात. ओके, तर पहिला क्वेश्चन आपण डील केला, नेसेसिटी ऑफ ऑक्सिजन सिलेंडर. ओके, नेसेसिटी ऑफ O2 सिलेंडर फॉर के माउंटेनियर्स. तर माउंटेनियर्स जेव्हा काय करतात, ट्रेक करतात, तेव्हा काय लागतं, ऑक्सिजन सिलेंडर कॅरी करावा लागतो. का लागतो रे, वर प्रेशर कमी, मग डेन्सिटी कमी. डेन्सिटी म्हणजे ओके मास कमी, मग ऑक्सिजन कमी मिळेल, मग सफोकेट होईल. एक इश्यू. ओके, समजताय. पण कमी ऑक्सिजन मध्ये जगणं वगैरे याची प्रॅक्टिस ते लोक करतात, त्याच्यामुळे तेही होईल. पण ओके, दुसऱ्या गोष्टी कंट्रोल करणं शक्य नाही. आत्ताच आपण शिकलो, फ्लुइड फ्लोज फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल, हाय प्रेशर टू. मग आता बॉडीला कुठली सवय लागली, ओके 1 बारची, अर्थवरच्या प्रेशरची, आणि तिथं काय असेल, कमी असेल, म्हणून बॉडीमधलं फ्लुइड बाहेर पडेल. मग माउंटेनियर्स किंवा हे जे गिर्यारोहक असतात, ट्रेकर्स असतात, त्यांना वॉमिटिंग वगैरेच्या फिलिंग होतात, वॉमिटिंग होतं, डिहायड्रेशन होतं, ब्लिडिंग होतं, त्यांच्या स्किन्स लाल पडतात वगैरे वगैरे, जर ऑक्सिजन सिलेंडर कॅरी नाही केला तर. दुसरा क्वेश्चन विचारला जातो, ओके, नेसेसिटी ऑफ ओके एअर कंडिशनिंग. इन ओके एरोप्लेन्स मधला स्पेस, ओके पॅसेंजर स्पेस काय करायला पाहिजे, तिथं काय असेल, अल्टिट्यूड प्रमाणे पीक कमी असेल, पीक कमी तर ऑक्सिजन कमी. ओके, मग तिथल्या पॅसेंजर्सला ऑक्सिजन कमी मिळेल, सफोकेट होतील, मेनी टाइम्स इट मे कॉज डेथ. वॉमिटिंग वगैरे तर युजल असतात, हे होऊ नये. ओके, म्हणून एअर कंडिशनिंग करावी लागते. ओके, पूर्वीच्या काळात एअर कंडिशनिंग प्रॉपर व्हायच्या नाही, म्हणून चॉकलेट देणं वगैरे वगैरे प्रकार व्हायचे बसताना. ओके, त्याच्यामध्ये गुंतून राहावा. ओके, आणि टेक ऑफ करताना काही होऊ नये, तशा फिलिंग नॉसेटिक फिलिंग्स येऊ नयेत. पण आजकाल एवढ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झाल्या की कधीही इंटेरियर प्रेशर व्हॅरी होऊ दिला जात नाही, किंवा सदैव प्रॉपर मेंटेन केला जातो, ज्याला स्टँडर्ड ह्युमन कंडिशन्स म्हणतो आपण. 1 बार 20 डिग्री सेल्सिअस प्रेशर टेम्परेचरच्या ह्या सदैव मेंटेन केल्या जातात. ओके, म्हणून फार काही चेंजेस वाटत नाही. कळलं, समजलं हे? असे कन्सेप्च्युअल क्वेश्चन डील करता यायला हवे. ओके, पुढे ॲटमॉस्फेरिक प्रेशर विषयी. आता जरा प्रेशर मेजरमेंट ह्या टर्मवर खूप सारे क्वेश्चन्स डील केले जातात. ह्या प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी ॲटमॉस्फेरिक प्रेशरसाठी तर तुम्ही बॅरोमीटर ओके यूज केला. पुढे व्हॅक्यूम प्रेशरसाठी पण ओके HG ऑफ MM ऑफ HG यूज केला. ओके, त्याला मर्क्युरी मीटर म्हणू शकता. कळतं, लक्षात येत आहे. आता ह्या दोन व्यतिरिक्त ओके बाकी फ्लुइडचे प्रेशर, कोणता फ्लुइडचा प्रेशर, फ्लोईंग फ्लुइडचा प्रेशर. ये परत तेच आहे, फ्लोईंग फ्लुइडचा प्रेशर. इथे काय लावला जातो असा, ओके, तर एक कॉलम किंवा इथे एक असा U-ट्यूब लावला जातो. कळतंय, तर सिंगल ट्यूब ओके किंवा U-ट्यूब मॅनोमीटर. ओके, तर ह्या मग एक असेल U-ट्यूब मॅनोमीटर, U-ट्यूब मॅनोमीटर. कळतंय, आणि दुसरा डिव्हाइस ओके, तर त्याला आपण म्हणतो प्रेशर गेज. हा एक ट्यूब आहे. ओके, टायरचा ट्यूब आहे. त्या ट्यूबला ओके आपण एक डायल लावतो आणि ह्या डायलने प्रेशर मेजर करतो. ओके, त्याला काय म्हणतो, प्रेशर गेज. काय म्हणतो, प्रेशर मेजर करणारा प्रेशर गेज. तर ह्या गेजनी मेजर केलेला प्रेशर काय असतो रे सतत, ह्या गेजवर पण ॲटमॉस्फिअर प्रेझेंट आहे, या ट्यूबवर पण ॲटमॉस्फिअर प्रेझेंट आहे. म्हणून काय होईल, गेजनं मेजर केलेला प्रेशर हा लेस बाय ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असेल, म्हणून
P gauge plus P atmospheric is equal to काय येते P actual. तर ऍक्च्युअल प्रेशर पेक्षा गेज न मेजर केलेला प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर न किंवा 1 बार न कमी असतो. मग तुम्हाला असा क्वेश्चन दिला की सिलेंडर गॅस, ओके, a pressure gauge is connected with a cylinder and it reads, okay, 12 bar. Okay, so what is the actual pressure of the gas inside the cylinder? तर काय सांगा 12 plus 1 bar. ओके, कळतंय? तर गेज प्रेशर कळतो. ओके, पुढे आता हा YouTube मध्ये काय होतं ते इन जनरल हा पास्कल्स लॉ फॉलो करतो. ओके, जर इथं प्रेशर व्हेरिएशन नसतील तर दोन्ही कॉलम मधला मर्क्युरी समान असेल. ओके, कळतंय? काही कन्फ्युजन नाहीये. पण जर काय केलं, ओके, इथं प्रेशर येत असेल, समजा फ्लोइंग फ्लुइड आहे, तर हा मर्क्युरी कॉलम मध्ये काय होईल, हाईट डिफरन्स होईल आणि तो हाईट डिफरन्स याच्या रोजीने तुम्ही मेजर करू शका. ओके, समजतंय? काही कन्फ्युजन नाही. आणि ह्याच्या दोन कन्सेप्ट तुम्ही शिकले. हे प्रेशर मेजर करू शकण्याच्या कोणत्या YouTube मॅनोमीटरला दोनच टाईपचे क्वेश्चन डील करायचे. एकाला ओके सेम लेवल ऑफ मर्क्युरी म्हणायचा, आणि YouTube मध्ये ओके सेम लेवल जर राहत असेल मर्क्युरीचा, सेम लेवल राहत असेल म्हणजे काय रे? ओके, तर पुढे आपण शिकणार आहोत पास्कल्स लॉ. आणि पास्कल्स लॉ सांगतो की प्रेशर इन राईट सेम लेवल ऑफ द लिक्विड इज सेम. ओके, तर इथे एक दुसरा हा काय आहे मर्क्युरी, दोन्ही कॉलम मध्ये सेम लेवल मध्ये. ओके, तर हा Hg दोन्हीकडे सेम लेवल मध्ये. ओके, इकडे एक लिक्विड भरला आणि इकडे दुसरा लिक्विड भरला. समजतंय? ह्याच्यापैकी एक हा नॉन लिक्विड आहे. समजा हा वॉटर आहे, समजा हा वॉटर आहे, आणि हा नॉन लिक्विड काय आहे? हा अननोन लिक्विड. ओके, काहीतरी ओके अल्कोहोल आहे किंवा इतर अननोन लिक्विड आहे. हा अननोन आहे. कळतंय? बरं, तर ह्याचा वापर तुम्ही नुसता प्रेशर मेजर करण्यासाठीच करता असं नाहीये, तर प्रेशर बरोबरच हा डेन्सिटी मीटर म्हणून पण वापरला जातो. लक्षात येत आहे? बरं, आता इथे काय आहे, दोन्ही कॉलम मध्ये हा Hg समान आहे म्हणून रेफरन्स लाईन काय असेल, ही असेल. मग इकडे काय म्हणू शकाल तुम्ही, प्रेशर लेवल इन कॉलम 1 इज इक्वल टू प्रेशर लेवल इन कॉलम 2. ओके, सदैव मेंटेन होतो. बरं, प्रेशर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला पहिल्या कॉलम मध्ये काय HW रो W V, दुसऱ्या कॉलम मध्ये H कशाचा आहे अननोन फ्लुइड. ओके, अननोन फ्लुइडचा H, रो ऑफ अननोन फ्लुइड. ओके, आणि G कॅन्सल झाले. ओके, इथून तुम्हाला रो ऑफ अननोन फ्लुइड कॅल्क्युलेट करा. इथे जर स्केल यूज केली तर विथ द हेल्प ऑफ स्केल ह्या हाईट तुम्ही मेजर करू शकाल. मग ह्या हाईट तुम्हाला माहिती असतील तर HW माहिती आहे, रो W माहिती आहे, तिकडून हा H अननोन आणला. ओके, तर तुम्हाला रो अननोन कॅल्क्युलेट करता येईल. ओके, समजताय? ही एक कन्सेप्ट जिथे काय होता, दोन्हीही फ्लुइड मधला Hg कसा आहे, समान आहे. ओके, म्हणून रेफरन्स लाईन कुठे घेतली, Hg वर घेतली आणि प्रॉब्लेम इझी झाले. ओके, पण जर समजा Hg सेम लेवलला नसेल, काय असेल बोला. आता हा इकडे कसा आहे Hg, एकीकडचा Hg वर आहे इकडे आणि दुसरीकडचा Hg इथं खाली लेवलचा आहे. ओके, आणि ह्या दोघांमध्ये Hg चा आपण ओके एक डिफरन्स येतो, त्याला काय म्हणा H ऑफ Hg. कळतंय? आता ह्याच्यावर काही लिक्विड आहे, समजतं, आणि ह्याच्यावर पण काही लिक्विड आहे. ओके, तर ह्या लिक्विड कळतंय, तर हा लिक्विड आहे. ओके, मग काय कराल तुम्ही, ओके ह्या लिक्विडला ओके काय म्हणा H अननोन, ह्याचा रो मेजर करायचा आहे समजा तुम्हाला. ओके, तर हा काय आहे HW आहे. ओके, मग इथं बॅलन्स, आता इथं रेफरन्स लाईन काय घ्या, ही रेफरन्स लाईन घ्या. समजतंय? बरं, ह्या रेफरन्स लाईनला काय करू शकता, P1 इज इक्वल टू P2 युनिव्हर्सली. ओके, ऍप्लिकेबल आहे.
बरं P1 म्हणजे काय आहे आता बोला तर HW रो W Z प्लस काय आता HG H ऑफ HG रो ऑफ HG Z ओके इज इक्वल टू P2 काय असेल रे बोला H ऑफ ओके अननोन फ्लुइड ओके रो ऑफ अननोन फ्लुइड G हा G सगळीकडचा कट झाला ओके मग काय होईल ना HW रो W प्लस HG रो HG ओके बाय काय आहे इकडे H ऑफ अननोन फ्लुइड इज इक्वल टू रो ऑफ अननोन फ्लुइड अरे काही कन्फ्युजन बिलकुल नाहीये समजतंय कळतंय ना तर रो ऑफ अननोन फ्लुइड कसा कॅल्क्युलेट करायचा आणि YouTube ओके मॅनोमीटर वरचे कसलेही क्वेश्चन आता डील करता येतील एखादाही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची गरज वाटत नाहीये थेरॉटिकली आणि कन्सेप्च्युअली क्लिअर आहे फिजिक्स मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर नंबर ऑफ क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्यापेक्षा प्रत्येक कन्सेप्टला जर प्रॉपरली तुम्ही डील केलं कन्सेप्ट समजून घेतली तर व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स डील करण्याची मानसिकता ओके फाउंडेशन फंडामेंटल नॉलेज क्लिअर होतं ओके आणि मग खूप साऱ्या उंचीवर तुम्ही प्रॉब्लेम जाऊ शकता अशा हटके फार रेअर प्रॉब्लेम असतात सगळे पॅटर्नाइज्ड प्रॉब्लेम असतात तेवढे पॅटर्नाइज्ड प्रॉब्लेम तर तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता पॅटर्नच्या बाहेरचे हटके प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी फक्त स्किल्स वापराव्या पण जर नुसते फॉर्म्युले रट्टा मारत असाल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असाल तर होईल काय ओके तर खूप टाइमपास होईल आणि फील काही येणार नाही मार्कमध्ये ओके आणि दुसरी गोष्ट कालचा पेपर बघितलाय तुम्ही तर या लिमिटलेस गोष्टी आहेत कोणत्या लेवलला कोणता टॉपिक नेला जाऊ शकतो एक सिम्पलेस्ट टॉपिक पण कोणत्याही लेवलला ओके नेता येतो ओके तर त्याच्यामुळे या अभ्यासाला आणि व्हरायटी ऑफ क्वेश्चन्सला कोणत्याही मर्यादा नाही आहे पण किमान मर्यादा ओके हे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स हे तुम्हाला कन्सेप्च्युअली डील करता येते ओके आणि मग अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स कडे पण जाता यावं त्याच्यासाठी अँपल वेळ मिळावा ओके तर अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स जे अप्लाइड आहेत ज्याच्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट आहेत एकापेक्षा जास्त कन्सेप्ट आहेत ते क्वेश्चन डील करण्यासाठी 1 मिनिट सफिशियंट टाइम नाहीये 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतो पण जर आपला कन्सेप्ट स्ट्रॉंग आहे तर असे तुम्हाला 10 15 20 क्वेश्चन्स मिळतात की जे तुम्ही 10 15 20 40 50 सेकंदात सॉल्व्ह करू शकता आणि तुम्ही तो स्पॅन वेळ वाचवू शकता आणि असे मल्टिपल ओके कन्सेप्ट अप्लाय करावे लागणारे आणि ज्याच्यामध्ये काय आहे खूप सारा टाइम कंझ्युमिंग आहे कॅल्क्युलेशन जास्त आहे लेंथी आहेत ओके तर असे क्वेश्चन डील करून शिकण्यासाठी वेळ मिळतो जर तुम्ही प्रत्येक क्वेश्चन 1 मिनिटात आला तर खुश होत असाल तर फिजिक्सचा पेपर कधीही कंप्लीट होणार नाही तर कन्सेप्ट कळलाय प्रेशर मेजरमेंट ह्या टर्म भोवती कसलाही क्वेश्चन विचारला तर आता डील करू शकाल पहिल्यांदा आपण काय शिकला बॅरोमीटर ओके बॅरोमीटरची पहिली कन्सेप्ट काय आहे तर बॅरोमीटर कसा असला पाहिजे क्लिअरली व्हॅक्यूम मेंटेन्ड बॅरोमीटर पाहिजे त्याच्यामध्ये कोणतेही एअर गॅप नकोय ओके ते एअर गॅप नसू नये म्हणून खूप वेळा मर्क्युरी भरला जातो काढला जातो आणि तो एअर गॅप रिमूव्ह केला जातो लक्षात येत आहे ओके तर बॅरोमीटर कशासाठी मेजर केला जातो कशासाठी यूज केला जातो ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी ॲटमॉस्फेरिक प्रेशर ओके किती असतो बघितलं ओके नियरली 1 बार होतो एक्झॅक्टली 1.013 ओके 25 बार असतो ओके बारचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये पास्कल्स मध्ये कन्व्हर्जन कळलं समजलं बरं ॲटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये होणारे व्हेरिएशन समजलंय ओके ॲट अल्टिट्यूड ॲटमॉस्फेरिक प्रेशर गोज डाऊन ओके ॲट बॉटम ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज मॅक्स ओके समजताय तर ह्या व्हेरिएशन प्रमाणात ओके त्या पर्सन्सना ओके आपल्यामध्ये त्या चेंजेस करावे लागतात ओके त्याच्यासाठी स्पेशल ट्रेनिंगची गरज असते कमी प्रेशरला पण प्रॉपर ऑक्सिजन घेणं ओके त्याच्यासाठी लंग फंक्शनिंग ओके ट्रेन करायला हवे समजताय म्हणून असे कॅम्प्स वगैरे घेतले जातात ओके तसंच ऑक्सिजन सिलेंडर कॅरी करणं पण आवश्यक असतं हे सगळं समजतंय पुढे गेज प्रेशर विच इज ऑलवेज
लेस बाय 1 बार दॅन द ऍक्च्युअल प्रेशर. आणि गेज कशासाठी वापरतो आपण? तर कंटेनरमध्ये स्टोर्ड जे गॅसेस आहेत त्यांचं प्रेशर मेजर करण्यासाठी. समजतंय? स्टोर्ड फ्लुइडचं प्रेशर मेजर करण्यासाठी. तर YouTube मॅनोमीटर आपण कशासाठी वापरतो? फ्लोईंग फ्लुइडचं प्रेशर मेंटेन करण्यासाठी. ओके, समजतंय? ओके, आणि ह्या सगळ्यांचा बेसिक फॉर्म्युला H ρ g. ओके, समजतंय? काही कन्फ्युजन? ओके, पुढे याच्या नंतर आपण शिकतो ते म्हणजे या फ्लुइड स्टॅटिक्सचा पहिला लॉ, ज्याला म्हणतो बोला पास्कल्स लॉ. काय म्हणतो? पास्कल्स लॉ. तर याच्या स्टेटमेंट मधील करण्यापेक्षा आपण कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात आणि किती कन्सेप्ट लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे ते क्वेश्चन डील करू शकू. ओके, या वेळेला शिकूया. ओके, ते स्टेटमेंट पाठ करणं वगैरे आपल्यासाठी गरजेचं नाही. ओके, कधीही ते बेनिफिशियलच असतं आणि लोअर स्टँडर्डमध्ये असे रट्टे मारलेलेच असतात तुम्ही. ओके, पण इथं कन्सेप्च्युअल स्ट्रेंथ येणं गरजेचं आहे. तर पहिली कन्सेप्ट आहे पास्कल्स लॉची. ओके, फर्स्ट कन्सेप्ट. तर मी मॅथमॅटिकल स्टेटमेंट लिहितोय. हा एक एनी पॉइंट आहे. काय आहे? एनी पॉइंट इन साइड द लिक्विड. ओके, एनी पॉइंट कशासाठी ऍप्लिकेबल आहे? एनी पॉइंट इनसाइड द लिक्विड. म्हणजे एनी आयटम असेल तो पॉइंट, एनी मॉलिक्यूल असेल, ओके, एनी वेज असेल, एक तुकडा असेल लिक्विडचा. ओके, एनी पॉइंट इनसाइड दी लिक्विड साठी. ओके, हा ऍप्लिकेबल आहे. ओके, समजतंय? बरं, कन्सेप्च्युअली हा कसा डील करता येईल किंवा कसा सॉल्व्ह करता येईल? डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचा. एक वेज घ्या वॉटरचा असा, लक्षात येतं? बरं, याचा हा 3D आहे. ओके, हा 3D फील यावा. ओके, म्हणून काय करायचं? समजलं? आला 3D फील. मग ह्याच्यावर समजा ह्या सेंटरवर असा एक फोर्स येईल, ह्याच्यावर असा एक फोर्स येईल. ओके, आणि ह्याच्यावर असा येईल. बरं, ह्याला तुम्ही काय म्हणू शकाल? हा असा येतोय तर ह्याला झेड म्हणू शकाल. इन्क्लाइंड आहे. हा एक्स असेल, वाय असेल. बरं, हा एक्स कशावर लागतोय? वाय एरियावर लागतो, ए वाय वर लागतो. हा एफ एक्स. ओके, तर एफ वाय कोणत्या एरियावर लागतो? ए एक्स वर लागतो. तर हा कशावर लागतो रे? पी झेड. ओके, एफ झेड हा कशावर लागतो? या एरियाचे तुम्हाला असे दोन कंपाऊंड करावे लागते. ओके, आता तुम्ही काय शिकता? तर सगळीकडचं प्रेशर समान आहे म्हणजे याच्यावर येणारे फोर्सेस कसे असतील? बॅलन्स्ड असतील. आणि हा वेज कसा आहे? हा लिक्विड वेज इक्विलिब्रियम मध्ये आहे. ओके, मग जर इक्विलिब्रियम मध्ये आहे तर ह्याचे तुम्ही दोन कंपोनंट घ्या, फोर्सचे किंवा एरियाचे. ओके, आणि ते कसे होतील? तर हा एफ एक्स बाय ए वाय, ओके, शुड बी इक्वल टू. आता कशामुळे? ह्याचे दोन कंपोनंट घेतले, एक कंपोनंट असा आणि दुसरा कंपोनंट असा. ओके, मग हा काय येतोय? एफ झेड. बरं, हा अँगल कुठे येतोय? बोला. तर हा अँगल थीटा आला म्हणून हा एफ झेड कॉस थीटा. ओके, तर एफ झेड कॉस थीटा बाय, ओके, हा जो ए कंपोनंट आहे हा कशाबरोबर येईल? ओके, ह्याचा इकडचा, ओके, शॅडो, वर्टिकल शॅडो ह्याचा काय येतो? हा जर अँगल थीटा आहे तर काय येईल? बोला. ए साइन थीटा म्हणजे ए वाय येईल. ए झेड, ए झेड म्हणजे हा एरिया, ए झेडचा साइन थीटा म्हणजे अपोजिट साइड. ओके, कळतंय? आणि ए झेडचा कॉस थीटा म्हणजे काय येईल? ना बॉटम साइड. ओके, लक्षात येतं? मग त्याच्यानुसार एफ एक्स बाय ए वाय इज इक्वल टू एफ झेड बाय ए, ओके, काय लिहिलं पण? ओके, ए झेड कॉस थीटा, सॉरी, ए झेड साइन थीटा. ओके, ए झेड साइन थीटा आणि काय येईल तो? बोला. ए झेड साइन थीटा ए वाय एवढाच येईल. ओके, बरं, इथं काय येईल? तसा एफ वाय ए एक्स आणि इथं काय येईल? एफ झेड ए एक्स. कोणता कंपोनंट येईल इथं? तर ए झेड कॉस थीटा एकीकडे, साइन थीटा एकीकडे. कळतंय ना? लक्षात येतं? काही कन्फ्युजन? ओके, पुढे. आता ह्याच्यापासून काय कळतं तुम्हाला? हा काय आहे? की बोला, एफ एक्स ला काय म्हणू शकाल तुम्ही? पी एक्स.
एफ झेडला काय, एफ झेड बाय ए वायला काय म्हणू शकाल, पी झेड प्रेशर इन झेड डायरेक्शन. इथून काय म्हणू शकाल, बोला पी वाय, आणि इथे काय म्हणू शकाल पी झेड. दोन्हीकडे पी झेड आहे म्हणून काय म्हणू शकाल तुम्ही, हेन्स प्रूव्ड पी एक्स पी वाय इज इक्वल टू पी झेड. समजताय. बरं, ही स्टेटमेंट कळली आहे तुम्हाला. प्रूफ वगैरेला जाऊन टाइमपास करायचा नाहीये. ओके, समजताय. बरं, पी एक्स इज इक्वल टू पी वाय इज इक्वल टू पी झेड म्हणजे प्रेशर इन ऑल डायरेक्शन. ओके, ॲट एनी पॉइंट इनसाइड द लिक्विड इज सेम. पण कधी अप्लिकेबल असते रे, सदैव का. ॲट सेम म्हणजेच काय, बोला. नाही, हे कधी असेल, अंडर नो ग्रॅव्हिटी. कधी असेल हे, नो ग्रॅव्हिटी कंडिशनलाच असेल. याचे हे लिमिटेशन आहे. ओके, एवढे लिमिटेशनवर पण क्वेश्चन कन्सेप्च्युअली विचारले जाऊ शकतात. बरं, समजला पहिला पॉइंट आणि लक्षात आला, काहीही कन्फ्युजन नाहीये. बरं, हे क्वेश्चन डील करताना तुम्हाला आणखी एक कन्सेप्ट समजली आहे की फ्लुइड प्रेशर इज ऑलवेज नॉर्मल टू द अप्लाइड एरिया. फ्लुइड प्रेशर कॅन नेवर बी इन्क्लाइंड. ओके, तो कसा असतो, नॉर्मल. समजताय. ओके, फ्लुइड फोर्स इज ऑलवेज नॉर्मल. ओके, मग तुम्ही साइन थिटा कॉस थिटाच्या फॉर्म मध्ये ते घ्यायला हवे. एवढं कळतंय, समजतंय, काही कन्फ्युजन नाही. ओके, पुढची कन्सेप्ट पास्कल्स लॉची. एखादं जर अप्लाइड प्रेशर असेल, ओके, या पास्कल लॉला काय म्हणाल तुम्ही, अप्लाइड प्रेशर म्हणजे, ओके, हा समजा फ्लुइड आहे, ओके, लिक्विड आहे इथं, समजतं. आणि ह्या लिक्विड मध्ये व्हेरियस पॉइंट घेतले तुम्ही, त्याला 1 म्हटलं, त्याला 2 म्हटलं आणि ह्या पॉइंटला 3 म्हटलं. काय कळतंय, 1 2 and 3. तर इथले प्रेशर तुम्ही काय म्हणाल, पी चा प्रेशर 1 होणार. मग हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर जर इग्नोर केला तर काय असेल, हा H1 रो जी, हा P2 चा P2 रो जी, P2 इज इक्वल टू H2 रो जी आणि P3 इज इक्वल टू H3 रो जी. ओके, सगळीकडे ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्रेझेंट असेल. समजा ह्याच्यावर एक पिस्टन लागला आणि ह्या पिस्टनमुळे येणारा प्रेशर काहीतरी P4 असेल. ओके, तर तो P4 चा ह्या सगळ्या पॉइंटवर काय इफेक्ट होतो. ओके, तर हा P1 किती होईल नव्यानं, हा P2 किती होईल नव्यानं आणि हा P3 किती होईल नव्यानं. आणि म्हणून ह्याला काय म्हणाल तुम्ही, P1 डॅश. ह्याला काय म्हणाल तुम्ही, P2 डॅश. ह्याला काय म्हणाल तुम्ही, P3 डॅश. तर काय म्हणतो आपण इथं, अप्लाइड प्रेशर इज, ओके, इक्वली, ओके, डिस्ट्रीब्युटेड किंवा, ओके, इक्वली डिस्ट्रीब्युटेड और अप्लाइड, इक्वली डिस्ट्रीब्युटेड ऑन ऑल पॉइंट्स इन लिक्विड. ओके, ऑल पॉइंट्स इन लिक्विड. कळतंय. कन्सेप्ट क्वेश्चन डील करता यायला पाहिजे. कशासाठी शिकायचं आहे, समजला. काही कन्फ्युजन बिलकुल नाही. ओके, तिसरा, एनसीईआरटी बुक मध्ये तुमच्या फिगर काढून दिला. ओके, काय दिलंय, तर असा एक टँक दिला. हा एक टँक आहे, त्याचा एक ओपनिंग असा आहे, एक ओपनिंग असा दिला, तर दुसरा ओपनिंग, ओके, दुसरा ओपनिंग असा दिला. काय कळतंय, एक ओपनिंग असा आहे, दुसरा असा होता. हे लेवल आहे किंवा कोणत्याही लिक्विडचे. तर ओके, ह्याचे प्रत्येकाचे क्रॉस सेक्शन इथं वेगळे 1 2 आणि 3. ओके, हे तिन्ही क्रॉस सेक्शन वेगवेगळे आहेत. समजताय. मग ह्या तिन्ही क्रॉस सेक्शन नुसार काय होईल, चेंजेस होतील. म्हणजे कशात चेंजेस व्हायला हवा, तो क्वांटिटी मध्ये चेंज व्हायला हवा. पण क्वांटिटीचे काही देणं घेणं आहे का, आपला प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे, आणि जोपर्यंत हे एच सेम आहे. ओके, म्हणजेच काय, तर क्रॉस सेक्शन कशीही असो, सेम लेवलला लिक्विडचा प्रेशर काय असतो, सेम. ओके, तर हे दोन प्रकारे आपण शिकूया. ओके, ॲट सेम लेवल, ॲट सेम लेवल प्रेशर ऑफ लिक्विड. ओके, प्रेशर ऑफ सेम लिक्विड is same liquid is same in spite of क्रॉस सेक्शन, कसलाही क्रॉस सेक्शन असू द्या. ओके, तर समान असेल. ओके, ह्याच्या बरोबर त्याचं एक ऍप्लिकेशन आपण कन्सिडर करायला पाहिजे,
ते म्हणजे काय? ओके, तर लिक्विड काय होईल? फ्लोज फ्रॉम. जर असं नसेल तर काय होईल? बॅलन्स होईपर्यंत लिक्विड फ्लो होईल. मग लिक्विड फ्लोज फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल. कुठून लिक्विड फ्लो होईल? हाय लेवल टू लो लेवल. समजतं? ओके, बरं. लेवल म्हणजे काय? H1 इज ग्रेटर दॅन H2 असेल तरच लिक्विड फ्लो होईल. मग H1 म्हणजेच काय? H1 रोजी तेच लिक्विड आहे दोन्हीकडे, म्हणून H2 रोजी दोन्हीकडे हे मल्टिप्लाय करा. आणि जोपर्यंत हा बॅलन्स होणार नाही तोपर्यंत हा फ्लो कंटिन्यू राहील. म्हणजेच काय? लिक्विड फ्लोज फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. समजतं? आणि कधीपर्यंत फ्लो होईल? तर हे प्रेशर बॅलन्स होईपर्यंत फ्लो होईल. ओके, तर लिक्विड मध्ये ह्या प्रेशरचा इम्पॉर्टन्स कळला, काही कन्फ्युजन नाहीये, समजला हा पास्कल्स लॉ. ओके, तर पास्कल्स लॉची एक स्टेटमेंटचा रट्टा मारण्यापेक्षा, ओके, तर हे 4 पॉइंट लक्षात ठेवले. ओके, आता 5वा पॉइंट जो खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याला अप्लिकेशन ऑफ द पास्कल्स लॉ म्हणतो आणि ज्याला आपण रॅम इफेक्ट नावाने ओळखतो. काय म्हणून ओळखतो? रॅम इफेक्ट. ओके, पास्कलचा अप्लिकेशन. ओके, अप्लिकेशन ऑफ पास्कल्स लॉ इज, ओके, रॅम इफेक्ट किंवा रॅम इफेक्ट. ओके, तर हा रॅम इफेक्ट, ओके, ह्याने आपलं जगणं खूप सुसह्य केलं. हा इफेक्ट नव्हता, ओके, किंवा हे माहिती नव्हतं पास्कलचं अप्लिकेशन, तर तोपर्यंत गाड्या ड्रायव्हिंग करणं पण टफ होतं. ओके, फोर्कलिफ्ट, लिफ्ट्स, क्रेन्स यांचे ऑपरेशन्स व्हेरी डेंजरस आणि हेक्टिक होते. ओके, प्रेस, ओके, फोर्ज माहिती नव्हत्या, किंवा जे माहिती होते मेकॅनिकल प्रेसिंग, फोर्जिंग, तर ह्याच्यातून जे डिव्हाइसेस तयार व्हायचे ते एवढे रफ असायचे की त्यांच्याकडे बघावं पण वाटायचं नाही. कोणतेच अस्थेटिक्स, गुड लुक्स त्यांच्यात नसायचे. ओके, आणि ह्या हायड्रॉलिक प्रेशरनं किंवा ह्या हायड्रॉलिक, ओके, प्रेशरच्या इक्वल डिस्ट्रीब्युशनमुळं, ओके, फार स्लो डिस्ट्रीब्युशनमुळं, ओके, तर आपल्याला खूप अस्थेटिक्स लुक वगैरे मिळायला लागले. व्हेकल, एरोप्लेन्स, व्हेरियस युटेन्सिल्स, स्टॅच्यूज, ह्या सगळ्यामध्ये अस्थेटिकली खूप मोठा डिफरन्स कशामुळं आला? ओके, ड्रायव्हिंग, ओके, खूप इझी झालं. ओके, कशामुळं? तर ह्या रॅम इफेक्ट. तर हा रॅम इफेक्ट काय आहे? तर आपण आत्ताच बघितलं, पास्कलने सांगितलं की, ओके, सेम लेवलला फ्लुइडचा प्रेशर, ओके, लिक्विडचा प्रेशर सेम असतो. मग रॅम इफेक्ट मध्ये आपण काय कन्सिडर करतो? एक छोटासा एरिया, ओके, आणि एक मोठी ओपनिंग. ह्या छोट्या ओपनिंग मध्ये आपण काय करूया? एक छोटासा पिस्टन अप्लाय करूया. ओके, मग त्याचा एरिया काय असेल? छोटासा असेल, आणि ह्याच्यावर लावला जाणारा फोर्स काय असेल? तो पण खूप निग्लिजिबल लागेल. ओके, तर इथं काय असेल? खूप मोठा एरिया आहे हा. लेट अस कन्सिडर दॅट लार्ज एरिया एज कॅपिटल ए. ओके, ह्याच्यावर जो फोर्स येतो तर त्या फोर्सला तुम्ही काय म्हणाल? लार्ज फोर्स, कॅपिटल या. अगदी ह्याच्यावर व्हेकल वगैरे ठेवून पण तुम्ही पिकअप करू शकता छोट्याशा फोर्सनी. का? तर बाय पास्कल्स लॉ यू कॅन से दॅट, ओके, ह्याला लेवल 1 म्हणा, ह्याला 2 म्हणा. तर प्रेशर इन 1, ओके, प्रेशर इन 1 इज इक्वल टू प्रेशर इन 2 लेवल. ओके, समजताय? एकाच लेवलला आहे, प्रेशर समान असले पाहिजे. बरं, हा P1 काय असेल? स्मॉल f बाय a, युनिव्हर्सल फॉर्म्युला आहे, फोर्स पर युनिट एरिया. कॅपिटल F बाय a. आणि तुम्हाला काय करायचं आहे? तर तुमच्या समोर हा लोड, मोठा लोड कसा पिकअप करायचा? ओके, हा प्रश्न आहे. मग तुम्ही हा F इकडे ठेवा आणि हा A इकडे आणा. मग कॅपिटल A बाय हा स्मॉल a into small f. So with the help of this very small f, you can lift this very large load, because A is always very larger than small a. आणि हा जेवढा काही मोठा फॅक्टर असतो, ओके, n, त्या n ला म्हणता मेकॅनिकल ऍडव्हान्टेज फॅक्टर किंवा ऍडव्हान्टेज फॅक्टर. हा n
1000 असेल तर तुम्ही 1000 टाइम जास्त लोड उचलू शकता, फोर्स पिकअप करू शकता. म्हणजे खूप कमी फोर्स लावून पण खूप मोठे इफेक्ट, खूप मोठे फोर्सेस ओके तुम्हाला मूव्ह करता येतात. समजताय? रॅम इफेक्टचा बेनिफिट कळला आणि हा ऍडव्हान्टेज फॅक्टर कळला. ओके, आता ह्याच्यावर कसले ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारले जातील ह्याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही कसलेही क्वेश्चन डील करू शकता. काय विचार करा, एक विचारायला क्वेश्चन ओके तर ऍडव्हान्टेज फॅक्टर म्हणून पण विचारलं जात नाही. हे ऍडव्हान्टेज फॅक्टर टेक्निकल टर्म आहे, तिचा पण इकडे उल्लेख नसतो. A to A रेशो, लार्ज पिस्टन एरिया टू स्मॉल पिस्टन एरिया रेशो इज 1250. ओके 1250 समजताय? कळतंय? टाइनी फोर्स ओके अप्लाइड इज 2 न्यूटन्स. किती आहे टाइनी फोर्स? 2 न्यूटन्स. तर हाऊ मच लार्ज फोर्स ओके वी कॅन अटेन, वी कॅन गेन. बोला काय रे हा A/A किती आला? 1250. समजताय? हा टाइनी फोर्स किती दिला? 2. ओके मग किती मिळेल फोर्स? 2500 न्यूटन्स एवढा फोर्स मिळेल. ओके तर 2 न्यूटन फोर्स ओके वर तुम्हाला काय मिळाला? 2000 न्यूटन फोर्स तुम्ही लिफ्ट करू शकता. समजताय? लक्षात येतं? तर ह्या रॅमच्या इफेक्टवर काय काय काम करतं? फोर्कलिफ्ट काम करतात, क्रेन्स काम करतात, स्टेअरिंग व्हील काम करतात. ओके समजताय? तुम्हाला इथं हे खालचे टँक्स दिसत नाही. ओके हा फक्त पिस्टन वर येताना दिसतो. तुम्ही वॉशिंग सेंटरला गेला हा पिस्टन वर येतो आणि हा पिस्टन एका इलेक्ट्रिकल छोट्याशा मोटरने ऑपरेट केला जातो. त्या छोट्याशा मोटरने हा प्रेशर अप्लाय करतात आणि इकडे एवढे मोठे व्हेरिएशन. आणि इथं लिक्विड वापरण्याच्या ऐवजी जर लुब्रिकेशन ऑइल वापरले तर जास्त बेनिफिट होते. ओके लिकेजेस वगैरे वाटरचे होतात, इव्हॅपोरेशन होतं, तर ते इथं टाळता येऊ शकतं. पण गरजेचं नाही की तसेच हेवी लिक्विड वापरावे. पण इन जनरल ओके इथं लुब्रिकेशन पण त्याच्यानंच व्हावं हा जर उद्देश असेल तर लुब्रिकंट व ऑइल वापरणं जास्त सोयीचं. ओके आणि हेवी ड्युटी लुब्रिकंट ऑइल वापरले तर त्याची क्वांटिटी पण कमी लागेल. समजताय? अरे लक्षात येतंय? बरं हा रॅम इफेक्ट कळला, पास्कल्स लॉ कळला, याचे सगळे ऍप्लिकेशन्स कळताय, याच्यावरचे सगळे क्वेश्चन डील करू शकाल आज. तर पास्कल लॉ वरचा कोणताही क्वेश्चन आला तर त्याला कसे डील करायचं याची सायकॉलॉजी आजच्या आज जर क्रिएट झाली तर हा टॉपिक तुम्हाला इझी वाटेल. ओके तर प्रॅक्टिस करा. उद्या आपण पुढच्या सेक्शनला जाऊया.